लातूर महिला तस्करी प्रकरणाला आता वेगळंच वळण लागताना दिसतंय। हा मुद्दा विधानसभेत जोरदार गाजला। मात्र त्यानंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीमुळे गुंता सुटण्याऐवजी गोंधळात भर पडताना दिसतेय। राजकीय नेते आणि अधिकारी यांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे या प्रकरणामध्ये आता नवे प्रश्न निर्माण झालेत। लातूर शहरामध्ये 300 मुलींची तस्करी झालेली आहे। शहाणे नावाची काँग्रेस पक्षाची ही कार्यकर्ती 300 मुलींची तस्करी हा फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होणं, अध्यक्ष महोदय, ही मला असं वाटतंय की राजकीय पक्षांनी याच्याकडे अत्यंत गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे। लातूरमध्ये महिलांची मोठी तस्करी होत असल्याचा मुद्दा गुरुवारी विधानसभेत गाजला। भाजपा आमदाराच्या आरोपावर राष्ट्रवादीचे नेतेही आक्रमक झाले। लातूरमध्ये घटना घडली, ती घटना कदापि कुणाच्याही बाबतीमध्ये घडता कामा नये। जी कोण महिला असेल किंवा जे रॅकेट असेल त्यांच्यावर रीतसर काय कारवाई करायची ते करा। कुठेही कारण नसताना कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न याच्यात होऊ नये। या गोंधळात तत्काळ चौकशीचं आश्वासन लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलं। याची चौकशी त्या ठिकाणी चालू झाली आणि अनेक वर्षापासून होत असणारा त्या ठिकाणी होत असणारे हे गुन्हे आज हे समोर येत आहेत आणि ज्यावेळेस हे गुन्हे समोर येत आहेत, हा विषय चौकशीचा चालू झालेला आहे। गिरी प्रकरण ज्यावेळेस सुरुवात झाली त्यानंतर या पूर्ण प्रकरणामध्ये आपलं त्या ठिकाणी शासनाने लक्ष घातलेले आहे। मात्र या प्रकरणाचं वास्तव काही वेगळंच असल्याचं समोर आलंय। त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक काय म्हणतायत ते ऐका। मुख्य आरोपी आणि त्याचे सहआरोपी जे आहेत असे एकूण 10 आरोपींना आपण अटक केलेली आहे। हे 10 आरोपी आपल्याकडे PCR मध्ये आहेत। त्यांना 6 दिवसाची पोलीस कस्टडी म्हणजे आजच्या तारखेपर्यंत मिळालेली आहे। 2015 मध्ये 60 मुली त्या ठिकाणी मिसिंग होत्या। त्या 60च्या 60 मुली परत आलेल्या होत्या। त्यातल्या 59 मुली आपल्याला परत मिळालेल्या आहेत। लातूर शहरामध्ये धुणी भांडी करून पित्याचं छत्र हरपलेल्या एका अल्पवयीन मुलीचं अपहरण, विक्री आणि परस्पर लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता। या प्रकरणात पोलिसांनी 10 जणांना अटकही केली। मात्र या टोळीच्या माध्यमातून लातूरमधून 300 मुलींची तस्करी झाल्याची चर्चा सुरू झाली। त्यावर विधानसभेत जोरदार घमासानही झालं। झी24 तासनं या संदर्भात लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती विचारली असता त्यांनी 300 मुलींच्या अपहरणाबाबत स्पष्ट शब्दात इन्कार केलाय। सन 2017 आतापर्यंत 59 मुली त्या ठिकाणी हरवलेल्या आहेत, मिसिंग आहेत। तर त्याच्यापैकी आपल्याला जवळपास 35 मुली आतापर्यंत मिळालेल्या आहेत आणि ह्या बाकीच्या मुली सुद्धा मिळतील। त्याची कारणं वेगवेगळी आहेत। तर ह्या पद्धतीने असं 300 मुली अचानक गायब झाल्यात आणि हे झालं, ह्या म्हणण्याला आतापर्यंत तरी काही आपल्याला त्या ठिकाणी पुरावा नाही। भाजपच्याच आमदार एक आरोप करतायत तर जिल्ह्याचे पालकमंत्री माहिती न घेता चौकशीचं आश्वासन देतात। दुसरीकडे पोलीस मात्र 300 मुली गायबच झाल्या नसल्याचा दावा करतायत। मग या प्रकरणाबाबत नेमकं वास्तव तरी काय असा प्रश्न उपस्थित झालाय। मुंबईहून दीपक भातुसे आणि लातूरहून शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।